अरे सिद्धू, काय झालं असं? इतक्या तातडीने का बोलून घेतलास? कारण मला तुम्हाला परवाच्या हेलिकॉप्टर क्रॅश बद्दलचे काही डिटेल्स सांगायचे आहेत. हे त्या हेलिकॉप्टर क्रॅशचे फोटोज, हे ब्लॅक बॉक्सचे डिटेल्स आणि हे क्रॅशचे रिपोर्ट्स. सिद्धू, अरे आम्हाला काय कळणार आहे ह्यातलं? तूच नीट समजावून सांग ना. या सगळ्या पुराव्यावरून एकच गोष्ट सिद्ध होते की त्या दिवशीचा हेलिकॉप्टर क्रॅश हा अपघात नसून एक घातपात होता. माहित नाही, पण अशी एक कोणतरी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला आपला जीव घ्यायचा आहे. बहुधा त्या व्यक्तीला माहिती असेल की आपण हेलिकॉप्टरमधून ट्रॅव्हल करणार होतो, म्हणून त्यांनी तो हेलिकॉप्टरचा क्रॅश घडवून आणलाय. म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं? आपला कोणीतरी जीव घ्यायचा प्रयत्न करताय? फक्त प्रयत्न नाही पप्पा, त्यांनी यशस्वी अटेम्प्ट सुद्धा करून दाखवलाय. अरे पण सिद्धू, असं कोणी का करेल? म्हणजे आपण कधीच कोणाचं वाईट केलेलं नाहीये रे. मग हे सिद्धू, पण हे सगळं तुला कसं काय कळालं? या सगळ्यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. पप्पा, मला जेव्हा कळलं तेव्हा माझी सुद्धा अशीच अवस्था झाली होती. पण ऐका, आता टेन्शन घेऊन काही होणार नाही. आता आपल्या सगळ्यांना सावध राहावं लागणार आहे, सतर्क राहावं लागणार आहे. कोणीही विनाकारण घराच्या बाहेर पडू नये, आणि जर आपण पडलोच तर सतर्क राहा. खास करून पप्पा, तुम्ही, मी आणि भावना इलेक्शनला उभी राहणार आहे, त्यामुळे मेन टार्गेट ती असूच शकते. त्यामुळे काय वाटेल ते झालं ना तरी भावनाला किंवा आमच्या बाळाला काही झालं मी खपून घेणार नाही. भावना, जानू, आज आपली 1 month anniversary आहे ना, म्हणून मी तुला सरप्राईज द्यायला इथे आलो. काय झालं तुला सरप्राईज आवडलं नाही का? तुझ्या घरात राहायला आली या गोष्टीला 1 महिना झालाय आज. पण माझा प्रवास वेगळा आहे जयंत, आणि तुझा वेगळा. हा माझ्यासाठी तुझ्या दी एंडचा काउंटडाऊन आहे. सो जानू, निघूयात आपण. जानू, हे अरे जयंत सर, तुम्ही यावेळेस इथे? हो बाबा, ते काम लवकर झालं, सो म्हटलं जानूला घेऊनच जाऊया घरी. काय घेऊन जाताय जानूला आत्ता? हो, रात्र किती झाली आहे बघा ना, मग किती वाजले माहिती आहे ना तुम्हाला? आणि आत्ता कशाला जाताय तुम्ही? मी दमला असाल, आधी जरा घरी या, नीट जेवा वगैरे, झोपा, उद्या जा ना. नाही बाबा, फ्लाईटमध्ये झालंय माझं जेवण, आणि तसंही घरी जाऊन आरामच करायचंय. मी काय म्हणतोय, हो, एवढ्या रात्री जाण्याऐवजी आज रात्र इथेच मुक्काम करा ना. उद्या सकाळी नाश्ता करून जा तुम्ही दोघं. काय का जानू, सांग ना. हो, नाही बाबा, थांबा. ॲक्च्युली आज आमची 1 month anniversary आहे, म्हणून मी जानूला सरप्राईज द्यायला इथे आलो होतो. आय होप यू अंडरस्टँड. अरे बापरे, असं आहे का? काय ते 1 month anniversary आहे का तुमची? मग आता मी काय बोलणार? नवरा बायकोच्या मध्ये मी कसा येणार? ठीक आहे, आता असं असेल तर मग जा तुम्ही. सॉरी बाबा. एनिवे जानू, तू प्लीज बाबांशी बोल, मी तुझी बॅग घेऊन येतो. आता नवरा आलाय म्हटल्यावर जानू, ही कुल्फी पार्टी विसरलीस ना? सोडून चाललीस ना कुल्फी पार्टी? बाबा, खरंच सॉरी. गंमत केली का तुझी? अगं 1 month anniversary आहे ना तुम्हा दोघांची. बघ ना, तुला असं मुद्दाम सरप्राईज द्यायला ते इथे आले इतक्या रात्री म्हटल्यावर मी कसं काय थांबवू शकेल तुम्हाला? जानू, जयंत सर इतकं प्रेम करतात तुझ्यावर, इतकी काळजी करतात तुझी म्हटल्यावर मी त्यांना नाही कसं म्हणू शकेल? हो, पण आपली ही कुल्फी पार्टी मी पुन्हा येईन तेव्हा आपण पूर्ण करायची. नक्की. पण बाबा, मी तुम्हाला खूप मिस करेन. मी पण. तुमची आठवण तर मला पदोपदी येत असते बाबा, पण माझं ध्येय पूर्ण करण्यासाठी आता मला तिकडे जाणं भाग आहे. चला निघूयात. ठीक आहे, पण जयंत सर सावकाश जा. रात्री ड्राईव्ह करताय, जरा सांभाळून.
हो बाबा. कम जान. बाबा येते. नमस्कार दत्ते. बरं जयंत सर. येस. कधी आली सांगा. म्हणजे सिद्धिराज आपला डाऊट खरा होता. हा ऍक्सिडेंट नव्हता, हा घातपात होता. ऐक, आपल्या निधनाच्या बातम्या, ती छापलेली पोस्टर्स, ते सगळं खरं ठरलं असतं. तुम्ही, मी, काका, आपलं बाळ, आज कुणीच नसतं हो या जगात. आणि आनंदी आनंदी आपल्याशिवाय कशी राहिली असती? कोणी बघितलं असतं तिला? मला तर काही कळतच नाहीये. आणि बाळ या जगात यायच्या आधीच. ऐक ना प्लीज प्लीज शांत हो तू. हो, अशी कशी शांत होऊ मी सिद्धिराज? आपल्यामुळे कुणाचा तरी जीव गेलाय. आपण खरं तर या जगात नसतो तर आपल्याऐवजी कुणीतरी. सिद्धिराज, हे बघा, आपल्याला त्या लोकांना न्याय मिळवून दिलाच पाहिजे. मला तरी ही गोष्ट सहन होत नाहीये की आपल्यामुळे कुणाचा तरी जीव गेलाय, कुणाला तरी इतका त्रास झालाय, आपल्यामुळे कुणीतरी सफर होतंय. मला काही कळत नाहीये, काही सुधरत नाहीये मला. नाहीये. प्लीज 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 शांत हो. तू बस आधी. अहो पण तू बस आधी भावना, मी सांगतोय ना, शांत हो. हं? सावर स्वतःला. मगाशीच म्हणाले होते ना मी, इथून पुढे हिला रोजच अशी चक्कर येणार. आणि तसंच घडलं. वा वा वा, गुप्त बैठक चालली वाटतं. पण त्याचा काहीही उपयोग होणार नाहीये. कारण मला माहिती हे सगळं कोणामुळे घडतंय ते. हे सगळं हिच्यामुळे घडतंय. हिच्या पत्रिकेतील दोषांमुळे होतंय. गुरुजी घरी आले, त्यांनी भाकीत केली, पण कोणी लक्ष दिलं नाही, कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. अरे, हिच्या पत्रिकेतील ग्रहांनी तर कोकलून या घरातल्या लोकांना सांगितलं, तरी देखील तुम्ही विश्वास ठेवला नाही. ही भावना ज्या घरात लग्न करून जाईल त्या घरात सोबत एक मृत्यू घेऊन जाणार असं हिच्या पत्रिकेत लिहिलेलं आहे. हे आता ते खरं होतंय. तुम्ही तर तुमचा थोबाड बंद ठेवा पहिलं तर. एक शब्दही बोलायचा नाहीये. घरात वेळ काय, तुम्ही बोलताय काय? मी खरं तेच बोलतेय. आणि ह्या घरावर ही वेळ हिच्यामुळेच आलेली आहे सिद्धू. आजवर मी तुम्हाला खूप सांगण्याचा प्रयत्न केला, पण सगळ्यांनी माझं बोलणं हलक्यात घेतलं. आता तुमचे डोळे उघडतील, नेमकं खरं कोण खोटं कोण हे तुम्हाला समजेल. भावना, आत्ताच्या आता आपण निघू इकडे. इकडे थांबण्यात काही अर्थ नाही. आणि तुम्हाला तर मी नंतरच बघून घेईन. बघ बघा सिद्धू, नंतर बघ. मी इथेच आहे, मी कुठे जाणार आहे पळून. पण त्यासाठी तू इथे असायला हवा.